आजची रेसिपी माझ्या हस्बंडनी बनवली आहे, बोंबील फ्राय। त्यांनी ट्राय केले ते बनवायला। त्यासाठी त्यांनी मार्केटमधून ताजे असे बोंबील घेऊन आले। त्यांनी कापून ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। मसाला, हळद, गरम मसाला हे टाकून 10 मिनिटे फ्रीजरला ठेवली। बोंबील फ्राय करण्यासाठी त्यासाठी कोटिंग म्हणून त्यांनी बेसन, गरम मसाला, लाल मसाला, हळद, मीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेऊन ते व्यवस्थित मिक्स केले। आता गॅसवर फ्राय पॅन ठेवून बोंबील शॅलो फ्राय होतील एवढं तेल तापवून घेतलं। बोंबीलच्या प्रत्येक पीसला तयार केलेले बेसन सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून ते तेलामध्ये फ्राय करून घेतले। हे फ्राय करताना घाई करायची नाहीये, ते एका बाजूने पूर्णपणे क्रिस्पी झाल्यावरच त्यांना पलटून घ्यायचे, नाहीतर ते फाटतात। बोंबील फ्राय करणे सर्वांना जमत नाही आणि शेवटी ते माझ्या हस्बंडला सुद्धा जमलं नाही, त्यांनी त्याची खिचडी बनवून टाकली।